जर माझ्यामुळे ट्रेन मिस झाली ना माझ्याकडून नाश्ता 90 रुपये जीवास लागली. चोरी करत होता पकडलाय. आम्हाला रस्ताच भेटत नाही वरती जायला. आजच्या दिवसात पहिल्यांदा चांगलं काम केलं. ही लेदरची बॅग घेऊन आलाय. पोचलो आम्ही भावांना. नमस्कार, गुड मॉर्निंग. कुठे चाललोय आम्ही आज? आजचा प्लॅन काय आहे? आजचा बेत काय आहे? आजचा बेत आहे विरार. काय तांदूळवाडी, तांदूळवाडीला चाललोय. मेट्रोची वाट बघतोय आणि आपला सौरभ घाडे यांनी आपली ट्रेन मिस केली आहे. बिना आंघोळीचा आलाय तरी ट्रेन मिस झाली. भेटणार रे बाबा ट्रेन. लाज सोडले. सॉरी नाही बोलत आहे पण ट्रेन भेटणार बोलतोय. काय बोलतोय? विश्वास भेटणार ट्रेन. आणि तुझं काय म्हणणं आहे? भाई ट्रेन भेटली पाहिजे बस, बाकी काय नाही. मग 7ची आहे. नाही तर 1 तास टाइमपास करायला. नेहमीप्रमाणे 4-5 जण होती पण नेहमीप्रमाणे सगळी जण कल्टी मारली. करा आमचं. हा, आणि माझ्याबरोबर 2 माकड आहेत. एक माकूड हा जो क्रेडिट घेतो नुसते कॉन्टेंट देणं मात्र बोलतो माझ्या ह्याच्यामुळे कॉन्टेंट बनलाय. आणि दुसरा माकूड आला नाही तर येतच नाही कधी व्हिडिओ तरी बोलतो भाई त्याच्यामुळे कॉन्टेंट. अरे असं नको बोलू. असं बोल की तुम्ही याला जर ओळखत असाल की हा कोण नाही ओळखत याला, असं बोललं पाहिजे. जर माझ्यामुळे ट्रेन मिस झाली ना माझ्याकडून नाश्ता. सुबह नाश्ता दिला आणि बोलेल तिकीटचे पैसे तुम्ही काढा असा बोलेला. नाश्त्याला समोसे कोण खातो? नाश्त्याला समोसे मग काय खाणार? तेवढाच बजेट आहे भाई. काय असा करू का? अरे बजेट वाढवा, नाश्ता चांगला करा. समोसे ना काय खाऊ आहेत ना कॅश आहे. काय नाही, आम्ही आता मेट्रोची वाट बघतोय. मेट्रो आल्यावर तिकडून ट्रेन 6:26ची ट्रेन होती. या हगऱ्यामुळे लेट झालं. हा, 6:26ची ट्रेन. तिकडून मग कुठे सफाळे ना, सफाळ्यावरून एसटी वरून तांदूळवाडी, सीताफळवाडी. कुठला विलेज? बेस विलेजला जायचंय तांदूळवाडी. आमची मेट्रो होते. 1 मिनिट, गावाचं नावच होता. भेटतो अंधेरी स्टेशनला. यांचं काय होणार नाही, लेटच करणार. पाणी होतं तिथे. गुड मॉर्निंग बोलले काय? 15 मिनिटं. किती मिनिटं अंधेरीला जायला. आणि ट्रेन कितीची आपली? 6:26. 15 आणि 10 25 म्हणजे 6:25 म्हणजे ट्रेन यायला 5 मिनिटं लेट. हा भेटते. कॅल्क्युलेशन चुकतोय. लेट आलंय की सॉरी बोललो नाही, कॅल्क्युलेशन करतोय आणि बोलतोय पोचणार. तिथेच 6:15 झाले यार. सौरभ काय यार फालतू. आता विरारवरून पकडायला लागेल यार. कंटा आहे ना, ती स्लो जाणार ट्रेन. एक ट्रेकिंगला जातो. ट्रेकिंग दाखवतो. ट्रेकिंग पुढे भेटतो. बोर करतात. बाय बाय. स्टेशनला जाऊन आलो आणि परत रिटर्न आलो. तिकीटच नाही काय. आमची गाडी मिस झाली आहे. आमची ट्रेन मिस झाली. 6:35ची ट्रेन सुपरफास्ट विरार. आणि तिकीट न काढता आम्ही प्लॅटफॉर्मवर बसलेलो. परत धावा झालो बाट. हे नाही होत रे टायमाला गुगल पे वगैरे. कुठे गेला धाने? कुठे गेला? आणि एक काढायला लागेल ना. हे 3 येतात ना, चेंज डिझेल 3 कार. कधी शिकणार रे? सिंगल दमला एवढी धावला. दमला एवढा. हे घेत चल, लवकर घेत चल. रिटर्न घेतली पाहिजे तुम्ही. हा, रिटर्न काढले. नको भिजेल. मी नाही घेत. 90 रुपये घे. नाश्ता गेला. लिहून ठेव खात्यात. लिहून ठेव खात्यात. तिकीट गाडी जाईल नाही. ही पण गाडी जाईल तुझ्यामुळे. 5 मिनिटांनी गाडी गेली आमची. 10 यार. ठीक, टाइमपास आहे हा माणूस. 6:35 आली भाई ट्रेन. चला पळा. भाई कुठला रनिंग ब्लॉक चालू आहे? नुसती पळा भाई. पण याच प्लॅटफॉर्मला येणार आहे का? इकडेच येणार. बघितली काय? ठीक आहे 35 लागले.
पानसट माणूस हाच आहे आमच्या ट्रिप मध्ये. ट्रेन आली आपली. पडायला म्हणून आली. हा चालत आलो असतो तर भेटली नाही. ह्याच्या नादात जायला असतो आली नसती. फायनली आलाय बाई. तो क्षण आला. खूप अशी मेहनत केली ट्रेन मध्ये चढण्यासाठी. काय मेहनत केली बाई. तिकीट काढलं. तिकीट गाडीवर बोलतो 90 रुपये तिकीट झाली नाश्ता कॅन्सल बोलतो. बरोबर आहे. याला खाली ना खाली पैसे देऊन तिकडे जायला पाहिजे अंधेरीला काढायला. काय लॉजिक आहे. तुझ्याकडे कॅश होते ना बरोबर बोलते. माझ्या मनात इथून आपण याने गेलो असतो ओला बिला करून. मत कर बेटा मत कर. मनात असं काय फायदा पैसा होती ना काय. माझ म्हणजे एक ट्रेन गेली की दुसरी ट्रेन असते. मैं बोल रहा हूँ बेटा मत कर ये सब. त्यामुळे काय टेन्शन घेण्यासारखं नाही. मला माहिती होतं पण ठीक आहे. पण दुसरी ट्रेन डहाणूला जात नाही ना. 90 रुपये जीवास लागली. सोडून 90 रुपये दिवस लागले. अजून तुला बराच खर्च करायचा. अरे लिहून ठेव ना. स्विच ऑफ. खात्यात लिहून ठेव खात्यात. पगार नाही झाला इथे. मला खात्यात लिहून ठेव. अरे लेट झालाय काहीतरी कर. आणि सकाळ सकाळ भाई किती तारीख आली? 8 मिनिट वाढले. दिवसाची सुरुवात अशी झाली. अशी झाली ह्याच्यामुळे. आता पण हीच मजा आहे. शेवट का तो? शेवट का तो? शेवट चांगलं होईल स्वीट होईल. आपण गुलाबजाम खाऊ. गोड सोडलंय. गोड काय गोड सोडलंय गोड सोडले आणि जिमला जायच्या आधी चॉकलेट खातो रोज. आणि टोपर भात. टोपर भात. टोपर भात काय रे भाई. 500 ग्रॅम भात, 2 गुलाबजामुन रात्री, चपात्या एकच. ब्रश घेऊन आलाय. नाही ते उच्चपात्या घेऊन आलाय पण फालतूगिरी पहिली करतो. येताना माती घ्यायची. चांगलं चांगलं तिथं आहे कुठे कुठे धबधबे आहेत. इंट्रोडक्शन देऊ कोण कोण आहे बा. कधीपासून पाठी लागलाय. काय ह्याला तुम्ही बघितलं असेल. माझ्यावर असतो ह्याच्यामुळे कॉन्टेंट भेटतो मला. समीर बरब. अरे तो वाईड तुझंच नाव घे स्वतःचं नाव घे. मी सौरभ घाडे. आणि राहायला कुठे पाटवाडी राहायला कुठे. शाखा क्रमांक 128. आणि कामधंदा कामधंदा आहे मरोळला. चालत येतो चालत जातो. ट्रेनमध्ये चोरी करत होता पकडलाय. पकडणारे आम्ही घेऊन चाललोय. तर आम्ही असंच जायचा विचार होता फुकट. नंतर आठवण अरे तिकीटच नाही. परत तिकीट काढायला गेलो. एकंदरीत मजा येईल. एकंदरीत आम्ही गडावर जाऊ तेव्हा मजा आहे. हीच तर मजा आहे. आणि आम्ही अनुभवी माणसाला घेऊन चाललोय. अनुभवी माणसालाच माहिती नाही कसं जायचं गडावर. 150 वर्षाचा अनुभव. इसवी सन 1966 साली जन्मलेले. 72 सॉरी समीर परब. काय बोलाल तुम्ही 2 शब्द. काय ट्रेकिंगला स्कॅन्डल घालून येतात दाखवा. 2 शब्द काही नाही. तुझे 2 शब्द. 2 शब्द काय नाही. माझ्यामुळे उशीर झाला म्हणतात पण काय असं काय नाही. लाज सोडले. लाज सोडली. कोडगा आहे कोडगा. नाही ते घेऊन आलाय. पाण्याची बॉटल घेऊन नाही आला. घेऊन आलाय. परत पाठवलं म्हणून घेऊन आलाय. एक पाण्याची बॉटल एवढी झाली फक्त खाली. फक्त खाली बॉटल भरायची. मग ती भरणार कुठे? तिथं भरायची. तुला बोलले याला भरायला सांगा. अर्धवट आहे सगळं अर्धवट. उशीर झाला असतं ही पण भेटली. 5 मिनिटं तिकडेच भरायची. आपण विकत नाही याचं सगळं. आता जस्ट कॅल्क्युलेट केलं तर आम्ही 10 तिकीट काढले. आम्ही उतरणार सफायला मिरर पासून 2 स्टेशन लाव आणि 10 तिकीट काढलं. म्हणून या गरीबाचे 90 रुपये गेले. आणि आम्हाला त्या बाबतीत आनंद आम्ही 3 माकडे. नाश्ता मिसळ पाव देणार होतो. वडापाववर आलाय. वडापाव बोललेला. समोसा बोललेला. 10 त्रुटीवर येईल. हळूहळू 10 त्रुटीवर आहे. थांबा आता फेअर बघू दे किती येणार. 10 रेट चेक करतात पण डायरेक्ट भाई 10 एवढा पैसा आलाय. हा
ओगा 15 रुपये तिकीट. 15 रुपये जास्त गेले. डहाणूला जाऊ नये वापस. 45 रुपये एक्स्ट्रा गेले. डहाणूला जाऊ नये 45 रुपये एक्स्ट्रा. एवढे धावत घाई घाईत काढली बाई. डहाणूला आहे. ठीक आहे, डहाणूला जाऊ नये आपण. डहाणूला जाऊ, रिटर्न येऊ परत सफाईला. काय ऑप्शन नाही. ऑप्शन नाही. बिचाराचे 45 रुपये जास्त गेले. 3 समोसे आले असते त्याच्यात. आरामात. एक मिसळ आले आरामात. एक्स्ट्रा पावचे पैसे झाले. आरामात. पण एवढं डोकं का नाही चाललं आपलं. आपलं नाही. हा बोला मी भाग गेला. म्हणजे ह्याची चुकी ह्याच्यात पण. किसने बोला था? ले सुना क्या? ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं मेरी गलती. अरे ठीक आहे रे, काय चुकी पे. राहतोय शेवटी. पुढची तिकीट काढले. पुढचा विचार. पुढचा विचार. विरारवरून ट्रेन पकडणार होतो, ती तर कॅन्सल झाली बाई डायरेक्ट. संडे आहे ना मेगा ब्लॉक मुंबई, आणि त्याच्यामुळे लेट झालं. तो काय बोलतच नाही. हिरो लहान नाही, लहान सोडून दिले. 6 वाजता निघालो ना आपण. 6 वाजता निघालो ना. 6 वाजता निघालो आणि 9 वाजता पोहोचलो बाई. 3 तासाचा प्रवास. आपण कुठे नागोटण्याच्या पुढे गेलो असतो, गावी जात असतो तो डायरेक्ट. नागोटण्याच्या पुढे. नागोटणे काय भाई, जनशताब्दीने गेलं असतं चिपळूण अंजनीला. नाही एवढं होतं बाई. होतं चिपळूणात पोहोचतो. आत्ताची आम्ही सफाळ्याला पोहोचलोय. सफाळे इथून आम्ही नाश्ता करणार. नाश्ता करून डायरेक्ट एसटी पकडून डायरेक्ट होता ना, तो आमचा खूप प्रेशरचा गेला. प्रेशरचा होता आणि ह्याच्यामुळेच घाण झाली. ठीक आहे, मी मान्य करतो. माझ्याकडून यांना आता मी नाश्ता द्यायचं असं ठरवलंय. ठरवलंय फक्त. नाश्त्याचा आम्ही काहीतरी चांगला काय खाणार आहे बाई, जे चांगलं असेल ना, जे महाग असेल महागातला नाश्ता करणार आहे आम्ही. चांगला म्हणजे यांना सफाईचा वडापाव देतो चांगला, एकदम उत्कृष्ट दर्जाचा. गावचं खाल्लं हलकंच आहे. गावचं हलकं खायचंय. अरे गावचं जोरात खायचं, दणकट. मुंबईतला हलकं खायचं. झुंत मात्र बघतो आम्ही. परत आया आगे ना आपली जात पे. इकडे आतमध्ये एसटी स्टँड. एसटी जाऊ दे. नाश्ता बघा बाई, भूक लागली. पेट पूजा करून भेटतो बाई. चलो बाय. सी यू. चांगला हॉटेल बघतो ते. सिया अशा प्रकारे आमच्या ट्रेकिंगला सुरुवात. अरे काय रस्ता आहे भावांनो, हा काय रस्ता आहे भावांनो. अरे मग आपला व्ह्यू पण चांगला आहे. अरे लय मस्त वाटतं भाई. काय शांत आहे आणि एकांत आहे. बघा फोटो काय येतील भाई. लय भारी वाटतंय. चालू कर व्यवस्थित. आतल्यामध्ये नको घेऊ. एसटी गेली आता. चल राहू दे, काय नाही, नॅचरल आहे. आपण असं घेत नाही. माझं एवढं हे काय नाही. पुढे चांगलं दिसलं तर चांगलं घेणार. डायरेक्ट चालू करतो आम्ही. गावठी आहे. गावठी डायरेक्ट अटॅक. काय भारी वाटतंय, पण फील वेगळी होते बाई. गर्दी नाही, काय नाही. मस्त अशा ठिकाणी जायचं बाई. वरती असेल गर्दी, इथे नसेल. पण हे मस्तच वाटतंय. बघ ना बाई. बघितलं, सकाळी लवकर आलं असतं काळोख भेटला असता. गपरे, एवढ्या लवकर आलो नसतो भाई आपण. तू काय सान्या एवढा मोठा समजतो स्वतःला. माहिती नाही. हलका बुंदे आहेत, बारिश की बुंदे हलकी हलकी सी है. आला तरी आमचं काय म्हणणं नाही. आमच्याकडे रेनकोट लाईट, आमच्याकडे काहीच नाही. त्यामुळे आम्ही काय सोडलेलेच आहेत. मस्त वाटतंय भावांनो. आता आम्ही सुरुवात केली आहे वरती चढायला. ब्लॉगला सुरू नाही झाली तर जे फोटो काढायचे काय चालू झालं. एवढी मजा येते आम्हाला. खूप मजा येते.
भाई रविवार असा घालवा भाई मजा करत मित्रांबरोबर. आणि मित्र काय कॅन्सल करतात ना इग्नोर मारा, पण जे आहेत त्यांच्याबरोबर एन्जॉय करा भाई. नाही तरी पण आपण उज्जैनला जाऊया. उज्जैनला जाऊया स्वतः भावा, उज्जैनला जाऊ आपण. एक महिना आधी तिकीट काढ आणि दुसऱ्या दिवशी कॅन्सल कर भाई. प्रथम नावाने अशी मुलं आहेत कॅन्सल करतात नाही, तो तिकडच्या साईडने पाहिजे होता. दोन्ही साईडने ना, दोन्ही side. मस्त रस्ते आहेत भाई, मस्त रस्ते आहेत. रस्ते मस्त आहेत फुल. आणि असे खेळ मिळते तुला. जास्त रिस्की पण नाही आणि मस्त शांत, फक्त भिजायचंय भाई. आणि पाऊस काय चालू झालाय, आम्ही उतरला पाऊस चालू झाला. आता 365 मधले 65 दिवस आपले तिथे. बुंदे बुंदे दिसत असतील तर इग्नोर मारा भावांनो. हा रस्ता संपला, एवढा चांगला सुंदर रस्ता. आणि आता सुरुवात झाली मेन वाल्या गोष्टीला, मेन वाल्या माहोलला सुरुवात झाली भाई. पाऊस पडतो ना एवढा सॅक्सी पाऊस पडतो. आणि हा स्टँड आहे ना घेतलाय नवीन म्हणजे आहे मित्राचा. तो नुसता हालतोय, तो जुनावाला बेस्ट होता पण तो एवढा मथुऱ्यालाच तुटला. आणि केदारनाथ म्हणजे 2 धामचे व्लॉग कसे वाटले सांगा मला, आणि कमेंट मध्ये सांगा कसे वाटले. आणि हा तर मस्तच होणार पण लेट होणार हा. भावांनो माहोल बघा, माहोल क्रेझी झालाय बघा. पाऊस पण आहे मस्त, चालू गेले पाऊस आला. आणि हे बघा बॉईज, पे अटेन्शन बॉईज. सेक्सी, मजे आ रहे. रोहनचा हा पहिला ट्रेक आहे म्हणून रोहन जास्त एक्साइटेड आहे. पण तो ट्रेकला नाही गेला. एक्साइटेड असतो अशा गोष्टीसाठी आणि मला मजा येते. आणि वरून असा माहोल भेटला ना भाई तर अजून मी टॅक्सी. पहिल्यांदा अरे मी ह्याला गेलोय, सिंहगडला गेलोय, पण ती गाडी जाते तिथपर्यंत भाई. तांदूळवाडीची सुरुवात आपली पावसाने झाली. हा मस्त उतरला पाऊस आला भाई. हा तिकडे आम्ही बेस तिकडे पाऊस नव्हता, पण इकडे आलो तसा पाऊस चालू आहे. एनर्जी फुल आहे भाई. ठिबक लक्ष नाही. आणि आम्ही गायत्री हॉटेलमध्ये उसळ खाल्ली, मस्त होती. 70 रुपये पण महाग वाटली यांना, पण चव चांगली होती. म्हणून पैशाचा काय विचार नाही करत आम्ही, पैसे नुसते उडवतो. काय समज मिसळचा बिल सौरभ दे. मिसळ नाश्ता देणार बोलला आणि तसा बिल बघितला 300 रुपये. तसा हवा टाईट झाली. रस्ता भेटत नाही भावांना, थांबा जरा. रस्ता भेटत नाही आपल्याला. आहे काय सम्या काय तो मोठा पॅच आहे ना, तो पूर्ण चालू झाला ना का मोठा पॅच वरपर्यंत चालत मग इकडून आहे काय तो जायला हवं आपल्याला, जायला लागेल. खालून आपल्याला बघावं लागेल. बाई इथे वॉटरफॉल आहे आणि पोरं मजा करतायत, पण आम्हाला रस्ताच भेटत नाही वरती जायला. भाऊला भेटला वाटतं कदाचित रस्ता, बघू आपण. भाई इथं ग्लास वगैरे, बिअरच्या बॉटल वगैरे पडल्या आहेत, कोणाला काय पडली नाही. काय परिस्थिती आहे बरोबर. भाई भेटला का, हाच आहे का नाही वाटतं. तुझ्या मित्राला विचार ना फोन करून. तांदूळ तो आता गेला, तिकडून गेला. विचारायला कुठून गेला, तिकडून गेलो पाहिजे तो. खाली जाऊ भाई परत चुकलं, रिवर्स मारते आम्ही नुसतं. भावांना रस्ता भेटला असं सम्या सर बोलले आम्हाला. संभावना पाकरा हरवलेली. अजून ठरवलेली ते. हे अजून 2 रस्ते इथे सम्या, लेफ्ट अँड राईट. चल मला काय तू बोलतोस तो चल. परत रस्ता आपण काय तर ठेवत जाऊया का रस्त्याने. आपण एवढी अक्कलमंद नाही की आपला रस्ता लक्षात राहिला. रस्ता दिसतोय का, तोच राईट लेफ्ट होता. भावांनो हम गे खो गए हम कहा. खाली जाऊ विचारू नये समोर गावाला. मस्त प्लॅन आहे भाई. तो लेफ्ट मारून बघूया तिकडचा मोठा आला. दुसरं काय ट्रेस नाही. आता फायनल रस्ता भेटतो आता मध्ये नाही भेटतो. कॉन्फिडन्स जातोय हळूहळू. भावांनो रस्ता भेटला खाली. आम्ही पळत सुटलोय, याच रस्त्याने पळत सुटला. आणि इथं रस्ता लिहिलाय किल्ल्याकडे जायला. आम्ही एक अडाणचोटपणा केला, किल्ल्याकडे बोललो फक्त बघितलं नाही, धावलो. आणि आमचे महाराज बोलले रस्ता लेफ्टला आहे आणि रस्ता आहे राईटला. अरे भाई 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली मग लेफ्ट राईट एवढा अंदाज नाही कळत यार. काय यार सम्या यार, मूड घालून आम्ही धावत सुटलेलो हायवेवर एवढे. आता भेटले.
रस्ता भेटलेला आहे भावांनो. झालाय व्लॉग इथं 12 मिनिटाचा, आता पुढचा होईल 24 मिनिटाचा. भाई नदी बघा भावांनो. धबधब्याचं वाहतं पाणी वरती. माहिती ना माणसं काय करतात धबधब्यात. पाण्याने बॉटल बिटल भरू नका. धबधब्यात आधीच गेम झालाय माणसांचा आणि हे पाय धुत आहेत भाई. रिस्की आहे जरा. हाल थरथर थरथर. भावांना जरा बॅलन्स चालू आहे. जिमचा फायदा कुठेतरी झाला पाहिजे. शूज न भिजवता आलोय भाई. नडा 3 वाटे आहेत भावांनो. हा एक रस्ता आहे, हा एक रस्ता आहे आणि हा एक रस्ता आहे. एसीपी CID बोलतायत प्रद्युम्न. एसीपी प्रद्युम्न बोलतायत. तिन्ही साईडनी 3 जण. बोलले सर आम्हाला सरळ जाऊया, कारण की ते आले त्यांचं ऐकायला लागेल. इज्जत तर द्यायला लागेल त्यांना. ज्यांना ज्यांना विचारलं ते त्यांना आलेत ना, त्यांनी सौरवला मध्ये मध्ये काय ना काहीतरी टोचतंय, नुसतं टोचतंय. सकाळपासून आम्हाला त्रास दिला, त्याच्यामध्ये बदला होतोय, बदला टाच्यांचा. समय तुझा प्रश्न काय होता सौरव? एवढं आम्ही याला टोचलं तेवढे काटे टोचतायत का रे? मला वाटतं हापपण्याची वेळ आली आहे. सगळे मोठमोठ्याने श्वास घेतात आता. रडू नको. चिप्सच्या पॅकेटला वजन बोलतो तू. अरे ही बॉटल ह्याला जड होते म्हणून बोललो एक बॉटल त्याच्यात टाक. चिप्सच्या पॅकेट हवा भरलेली असते, काय एवढं जड नसतं. कपडे पहिल्या आजच्या दिवसात पहिल्यांदा चांगलं काम केलंय. ही लेदरची बॅग घेऊन आलाय. चल बॉटल टाक. त्यामुळे काय भिजत नाही आतमध्ये. एवढं चांगलं काम केलंय, बाकी कायच नाही. 1500 वाली बॅग आहे, कामाला आली आज. रडासारखं रडू नको. आणि तू काय रडत होता भाई? मी रडत नव्हतो. चल आपलं सामान भिजलंय का बॅगेतलं? आपलं काय मी कटच नाही करणार. कळू दे सरची काय काय बात आहेत. चला जे सांगायचं ते सांगत नाही, बाकी सगळं फेकत चाललंय. जोर जोरात फेकी बोलण्यासारखं. बॉटल घेऊन काय नाही याच्यामध्ये सामान. आता काहीतरी वेगळं बोलणार होता तो. ए भाई दिवसभर मीच घेतले. हातात दे ना तुझ्या. मागे मी इथं दिवसभर मी घेतली. अरे पकड 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 भावा, पकड त्याला. अरे दाबायचा असतो वरतून त्याला, नंतर पकडायचा. पकड रे. पकड. थांबा, स्ट्रगल चालू आहे. खेकड्याला वागडा. वरतून दाब, वरतून दाब. खाली. खेकड्यांची टोळी लांबली. नांग्या पकड, नांग्या पकड. उलटा फिरव त्याला. अंडी डोळे बघ, डोळे बघ भावा. डोळे बघा भावांनो. हे पण मादा आहे की कशी? हा विचार. भाई दगड पकडलाय बा तिने. कडक रे भावांना. हे बघा, कोणाला पाहिजे तर आणू का पार्सल? ह्याला बघून मला तुमची आठ. भाई दाखव पाठी मला पण. मी एवढी मेहनत केली पकडायला. ह्याला प्रथम समजून ह्याला घेऊन जावे का? मला खेकड्यासारखा वागडा नको. सोडतोय बघा, सोडतोय भाई. बघा सगळ्यांनी, नाही तर भाई नंतर मला शिवाय. प्रथमला आम्ही सोडून दिलं. प्रथमला सोडला आम्ही. भावा चाललंय, अजून चाललंच चाललंय. मस्त रस्त्यात मजा येते. किल्ल्याचा रस्ता वेगळे, जातो वेगळी. मगाची रस्ता तो तू दाखवले. हा माझ्या आला. माझा काही संबंधच नाही इकडे. संबंधच नाही माझा काय. कॅमेरा चालू करू पटेली करतो. माझा काय संबंध आहे इकडे? आल्यापासून मी बोलतो भाई, तुला सगळं माहिती आहे. नाही इकडचा रस्ता. किती स्वाफ आहे ती भाई. कैसा लग रहा है ट्रॅकिंग? एकदम मजा में लग रहा है. ही बाप आपल्या अंगात ट्रॅकिंग जाम झालेला माणूस. आपल्या आजूबाजूला पूर्ण बॉडी पूर्ण गरज झाली. जाम झालाय माणूस आमचा माणूस जाम झाला. कारण कंटिन्यू खाली रस्ता आहे. मस्त मजा येते. पण आम्ही थांबलो नाही एकदा पण, ते सांग. हा आम्ही नॉन स्टॉप आलोय. नॉनस्टॉप आला. गावाला जस्ट वरती पोहोचले. अभि समय किती वेळ लागेल अजून? हा पोहोचलोय बऱ्यापैकी. अजून वरती जायचं. सोडा तिकडे जरा वरती जायचं. बाकी काय मस्त वाटते भाई. एक नंबर वाटते एकदम.
होय का भारी वाटतंय बघा. दिसतंय की नाही माहित नाही, हवा पण मस्त सुटल्या. काय बोलतो पोचला आम्ही भावांना, पोचायला आलोय आम्ही लवकरच पोचू. इथे कॅम्पिंग पण करतात. कॅम्पिंग करतात आणि पाऊस पडतोय, मस्त मजा येते. वरती मस्त सगळी धुकं आले. ही फ्रेम बघितली ही बघा, ही फ्रेम बघा. आता इथून आम्ही वरती जाणार. हे बघा भावांनो काय मस्त दिसतंय बघा. पूर्ण खाली धुकं आलेत वर. आम्ही शाहरुख आहे खाली. बॅगा आमच्याकडे दिल्यात. हा मोठा हवा करतो. मस्त वाटतंय पण हे बघा ना. आणि मी पण भिजलोय भाई, चिंब भिजलेले झालेत सगळे. नेहमीप्रमाणे जसं सगळ्यांना वाटतं खाली आपल्याला वाटतं आज जाऊ नको जाऊ, पण मस्त आहे भाई. एनर्जी वाटतं. हा एक्सपिरियन्स चांगला आहे, मस्त एक्सपिरियन्स आहे, मजा येते. भाऊ कसं वाटतंय सगळे? मस्त वाटतं. पुन्हा येऊन खूप बरं वाटतंय. पुन्हा येऊन दुसऱ्यांदा आलाय, तुला कसं वाटतंय भाई? मी या गडावर पहिल्यांदा आलोय. तिथे मोहीम पण चालली 12 गडांची. 12 गडांची तिकडे झालं. आता मला मित्र पण आहे त्याच्यामध्ये. गेलेलो आम्ही. आता पुढच्या रविवार सोडून पुढच्या रविवारी आम्ही परत येणार आहे मोहीम. प्लॅन आहे. या मस्त आहे तांदूळवाडी ना. तांदूळवाडीला या मस्त आहे. इथे नेचर पण मस्त वाटतं. एकदम धुकं आले समोर. तिकडे माणसं दिसतात एकदम लांब, दिसत पण नाहीत. जरा डुबट दिसत आहे बघा, पण मस्त वाटतंय. आणि काहीतरी होतो काहीतरी लागली आणि क्लिप्स काढतो. जरा मस्त क्लिप्स काढतो, टाकतो तुम्हाला. क्लिप्स सिनेमॅटिक भेटतो. मस्त वाटतं. जरा एन्जॉय करू द्या. बाय बाय. तू बसला ना पाठी काय वाटतं ते. तुझा एक फोटोचा फ्रेम घेऊ शकतो या व्हिडिओ मधून. सुक्का खाऊ आणलाय आम्ही, सुक्का खाऊ. आणि शूजची रिपेअरिंग चालू आहे. आणि माझी पॅन्ट फाटली, शिवाय लागेल यार. शी यार हे काय एवढी चांगली पॅन्ट. आणि अशा प्रकारे भाई शिवाय लागेल. शिवतो बॅग खाली झाली. खाली पण झाल्या, गरीबाची बॅग भिजवली पण. हाऊस सप्लाय. कसं वाटतंय? कसं वाटतंय? गारगार वाटतंय का? गारगार मोकळी वाटतं. पाया काढला शेदवलेत. खायला तुम्ही आणताय ठीक आहे, पण ते सगळा कचरा डायरेक्ट टाकायचा, खाली घेऊन जाऊ. बॅगेत टाकायचं आणि घरी. भावाने एवढं व्हिडिओ ठेवली मी बस टाइम लॅपसाठी. आणि कॉल आला आणि तो व्हिडिओच कट झाले. आम्हाला माहीत पण नाही. आणि मी काय बघलोय, एवढी मेहनत केली. तर मी बोललो आपल्याकडे महाराष्ट्रात फिरण्यासारखं खूप काय फिरा, मस्त एक्सप्लोर करा. नेचर म्हणजे काय भाई बघायला मस्त वाटतं. फिरा मस्त, जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं एक्सप्लोर करा. स्वतःसाठी टाईम काढा आणि बघा महाराष्ट्रात काय ते 2 टाके वेगळे आणि 7 वेगळे. 1 2 3 4 5 6 7 हे भाई 8 आहेत. अच्छा मी मोजतोय काहीतरी कुठली एक आहे? ही 1 आहे, ही 2, हा, ही 4, ही 5, ही 6 7. ही 5 आणि ही 6 आणि ही 7. माझं चुकलं, मी बरोबर आहे. मस्त आहे. इथे तसं एकदम क्लिअर दिसतंय काय. हां रायगड सॅल्यूट आहे भाई. साफसफाई मस्त एकदम. हे साफ केल्यात, गाळ नाही, क्लिअर आहे रे एकदम. बघ ना, इज्जत. आम्ही आता उतरायला सुरुवात केली आणि दुसऱ्या रस्त्याने जातोय. आणि चार्जिंग पण कमी आहे फोनला. आयला
व्हिडिओ पण माझ्याच फोनने, फोटो पण माझ्याच फोनने. म्हणत असेल ना. आणि आता आम्ही जरा रिस्की रस्त्याने चाललो कारण की दगडी खूप आहेत, दगडी खूप आहेत. हे बघा बोलत थांबत आणि थांबत जाणार आम्ही. पहिलं होतं ना बघा महादरवाजावर आलो आम्ही. दरवाजा होता इथे पहिला असं समीर सर बोललेत आम्हाला. उतरायचा प्रवास चालू झालाय परत. 2:15 निघालो आम्ही. आता उतरायला बघू किती वाजेपर्यंत पोचू. एक 2 अरे नाजूक परी जोरात मार ना. भाई ते वजन आहे का त्याला जोरात मारला पडतो. जोरात कोणाची कमकुवत समीर सारखेच त्यांना. तर भावांना ब्लॉग एंड करतोय मी कारण की उतरलो आम्ही गावात आलो. ऑलमोस्ट उतरून मजा आली पण एक्सपिरियन्स चांगला होता. अजून काय बोलायचं, खूप मजा आली. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता ट्रेकिंगचा. आणि समीर सरांना थँक्यू भाई त्यासाठी. समीर सर, सौरभ सरांना पण हां, आणि समीर सर आणि सौरभ सरांना थँक्यू. आणि भेटतो पुढच्या ॲडव्हेंचरला. तोपर्यंत बघत राहा. आणि हा ब्लॉग आहे स्पॉन्सर बाय समीर परब. आणि थँक्यू त्या प्रथमला पण बोला ज्याच्यामुळे हे झालं. हा ब्लॉग आहे को पावर्ड बाय सौरभ घाडे आणि स्पॉन्सर बाय समीर परब. तर भेटतो पुढच्या ॲडव्हेंचरला. बाय बाय. तोपर्यंत कनेक्ट राहा.